नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची घोषणा सरकारनं केली आहे। मात्र या महामार्गाला कोल्हापूरसह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। या विरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं 18 जून रोजी आंदोलन करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी आणि सर्व घटक पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। यावेळी कोल्हापूरचे नूतन खासदार शाहू छत्रपती यांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला इंडिया आघाडीचा पाठिंबा आहे, जोपर्यंत सरकार शक्तीपीठ महामार्ग रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असा इशारा बोलताना दिला। शक्तीपीठ नावाचा एक महामार्ग शासनाने सुरू करायचा विचार केलेला आहे आणि हा महामार्ग नागपूर ते गोवा असं जातोय 805 किलोमीटर आणि त्यासाठी 27,000 हेक्टर शेतकऱ्यांची जमीन घ्यायचा विचार त्यांचा दिसतोय। खर्चही त्याच्यावर 86,000-87,000 कोटी एवढा होणार आहे असा त्यांचा विचार आहे। शेतकरी आणि महाविकास आघाडी या सर्वांनी मिळून हे ठरवलंय की 18 जूनला या एक मोर्चा काढून या महामार्गाला विरोध करायचा। त्याचं नाव शक्तीपीठ आहे। त्याचं नाव सुद्धा का दिलं हे साधारण समजत नाही, तरी शक्ती कोणाची वाटणार असा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। जनतेची शक्ती जर वाटणार नसती तर हा महामार्ग कशासाठी हा मोठा प्रश्न आहे। तर म्हणूनच आज सर्वांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने ठरवलं की या महामार्गाला विरोध करायचा आणि तो 18 तारखेला आपल्याला दिसून येईल।